शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साइड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटर पर्यंत, ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो, त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे. आय रिपीट, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री. आता बाउंड्री कोणती? तर आउटर साइड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाइड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल. त्याच्यामुळं या बाबतीचं इम्प्लिमेंटेशन तिथली लोकल अथॉरिटी, विशेष करून मुख्याध्यापकाचे, ज्याला शाळा प्रमुख असं म्हणतो, किंवा प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल, कारण हे आदेश 12वी इयत्ता 12वी पर्यंतच्या शाळाची डेफिनेशन 12वी पर्यंत आहे आणि हे लागू होतं 22 महिन्याच्या मुलाच्या पासून सुरू होतात. 22 महिन्याच्या मुलापर्यंत लागू नाही, तिथून पुढे म्हणजे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात तिथून पुढे चालू होतं. ते 12वी पर्यंतच्या मुलं इथपर्यंत हे आदेश लागू आहेत. हे हाय HFSS ज्याला फूड आयटम्स म्हणतो, हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगरी जे प्रॉडक्ट आहेत ते तिथे विकता येत नाहीत, जाहिरात करता येत नाहीत, वितरण करता येत नाही किंवा फ्रीमध्ये वाटपही करता येत नाही. आणि म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन लोकल लेवलला प्रिन्सिपल, त्यांची स्कूल आणि ती स्कूलमधली जी कमिटी असते त्यांनी करायचं आहे. जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे. हे ऑर्डरमध्ये आहे. मज्जाव केला मीन्स प्रिव्हेंट केलेला.